आज बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा सप्ताह सुरुवात झाली आहे। या भगवा सप्ताहामध्ये काल गेवराईमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते। त्याचबरोबर आज बीडमध्ये देखील जिल्हा प्रमुख गणेश वरेकर तसेच महिला आयोगाच्या सदस्या संगीताताई चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांनी देखील संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश सोहळा पार पडला आहे। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख काय म्हणाले पाहूया त्यांच्या शब्दात। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशानुसार अख्खा मुंबई महाराष्ट्रावर भगवा सप्ताह 4 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताह सुरू आहे। प्रत्येक गावात गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, ते संदेश घरोघरी आम्ही घेऊन जात आहोत। सभासद मोहीम राबवत आहोत। वृक्षारोपण कार्यक्रम असो, सामाजिक उपक्रम असो, विविध उपक्रम राबवत आहोत। भरपूर जनतेचा उत्स्फूर्त भरपूर एकदम मिळत आहेत, जेणेकरून येणारा निवडणूक हा आमचा महाविकास आघाडीचा उद्धव साहेब मुख्यमंत्री असणार म्हणजे असणार असा जनतेचा आत्मविश्वास आहे। या भगवा सप्ताहात या संदेश देऊ इच्छितो। मला सांगा, 6 विधानसभा बीड जिल्ह्यामध्ये आहेत। शिवसेनेने किती विधानसभेवर जी आहे ती तयारी केलेली आहे? आज शिवसेनेने सर्व विधानसभेवर तयारी केलेली आहे। जे महाविकास आघाडीची युती होईल, त्याच्या वाटाघाटी होईल, त्याच्यानुसार जागा वाटप होईल। आता काय मुद्दे घेऊन जे आहेत तुम्ही जनतेमध्ये जाता? जे उद्धव साहेबांनी जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे विविध कार्यक्रम कोरोनाच्या बाबतीत कुटुंब प्रमुख म्हणून जे महाराष्ट्राचे सेवा केले, जनतेचे सेवा केलेत, हे उत्तम मुद्दा घेऊन आणि शेतकऱ्यांचा पीक विमा कर्ज माफ केले होते, असे विविध मुद्दे घेऊन आज आम्ही जनतेसोबत जाणार आहोत। आणि समोरच्या जे लोक कसं फसवणूक घोषणा करतात आणि लोकांना कसं दिशाभूल करतात हे जनजागृत करून येणार निवडणूक आम्ही सामोरं जाणार आहोत। त्यावेळेस आपल्या युतीमध्ये अगोदर BJPचं तिकीट डिक्लेअर झालं होतं, त्यामुळं उद्धव साहेबांना अडचण आली होती। यावेळेस त्यांनी 100% तिकिटाचे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि मी शिवसेनेमधून निश्चितच जास्तीत जास्त मताने निवडून येणार आहे। गेल्या लोकसभेला माझ्या गेवराई तालुक्यामधून 40,000ची लीड बजरंग बाप्पा सोनवणेला दिलेली आहे आणि गेवराई तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये 1 नंबरचा रोल आहे बजरंग बाप्पा निवडून येण्यामध्ये। कशी तयारी आहे आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही गेवराई विधानसभेमधून सामोरं जाणार आहे? आता आपले संपर्क प्रमुखांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या उद्धव साहेबांनी शेतीच्या कर्जमाफी शेतकऱ्यांना केलेली आहे, पीक विमा त्यांना मिळवून दिलेला आहे, असे जे महत्त्वाचे कामं उद्धव साहेबांनी केलेले आहेत। त्यामुळं जनतेचाच एवढा मोठा उद्धव साहेबाच्या कामगिरीमुळं उत्साह आहे आणि त्यामुळं आपल्या बीड जिल्ह्यामधले सर्व सीट निवडून येतील अशी मला खात्री आहे। आज आम आदमी पक्षातील जवळपास त्यांच्या अर्ध्या टीमनी तिकडे राजीनामे देऊन पक्षप्रवेश आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केलेले आहेत। परत आपले शिक्षक बांधव काही येतं त्यांनी प्रवेश केलेले आहेत। फक्त हा उद्धव साहेबावर विश्वास आहे। उद्धव साहेबाबद्दल आज ही मोठी प्रचंड सहानुभूती आहे आणि जो हा मिंदे गटाने उद्धव साहेबाबद्दल जे पाठीत खंजर खुपशी आले त्याच्यामुळं भयंकर आज हा राग आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये या मिंदे गटाला आम्ही जिल्ह्यामध्ये गाळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। बीड विधानसभा शिवसेना सातत्याने लढत आलेली आहे, यावेळेस काय चित्र असणार आहे बीड विधानसभेमध्ये? बीड जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। उद्धव साहेबांचं जिल्ह्यावर बारीक लक्ष आहे। आम्ही मागणी केलेली आणि आम्ही हा विधानसभा उभा पण राहणार आणि निवडून पण येणार। गेवराई आसन, बीड आसन, माजलगाव आसन, तसेच आम्ही 6 विधानसभेची तयारी केलेली आणि पूर्ण शिवसैनिक आता सज्ज झालेले आहेत।